नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। जग आणि जगासोबतच भारत देखील 21व्या शतकात दाखल झाला असला तरी भारतीय लोकांची मानसिकता अजूनही देव, दैवत्व आणि देवती करण्याच्या परिघातच घुटमळत आहे। अवतार या संकल्पनेवर भारतीयांचा विश्वास अजूनही तितकाच प्रबळ आहे। एखादी दैवी शक्ती आपल्याला वर्तमान संकटातून मुक्त करेल ही आशा बाळगणाऱ्यांची संख्या भारतात कमी नाही। या अशा देवभोळ्या लोकांवर गारूड करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केलाय। कदाचित हा त्यांच्या निवडणूक रणनीतीचाही भाग असू शकतो। अर्थात ही मोदींची निवडणूक रणनीती आहे की खरोखरच त्यांना आपण दैवी अवतार असल्याचा भास होत आहे याबद्दल खात्रीने काहीही सांगता येणार नाही। मोदींना अलीकडील काळात आपल्यातील या दैवत्वाची जाणीव होत असली तरी त्यांच्या भक्तांनी मात्र त्यांना केव्हाच दैवत्व बहाल केले आहे। अगदी अलीकडील काळात भाजपचे पुरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे उमेदवार संबित पात्रा यांनी साक्षात जगन्नाथ म्हणजे कृष्ण हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत असे विधान केले। त्यावर वाद झाल्यानंतर त्यांनी मी चुकून बोललो वगैरे स्पष्टीकरण दिले। 3 दिवस उपवास करून प्रायश्चित्त घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। संबित पात्रा कदाचित चुकून बोलले असे मान्य केले तरी स्वतः मोदींनाच आपण दैवी अवतार असल्याचा भास होतोय। त्यांनी स्वतःच एका मुलाखतीत असे म्हटले आहे। संबित पात्रांच्या आधीही भाजपचा अनेक मोदी भक्तांनी मोदींना दैवत्व बहाल केले आहे। त्यात काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे। व्यंकय्या नायडूंनी मोदींचे वर्णन देवाने भारताला दिलेली भेट या शब्दात केले होते। ते गरिबांचे मसीहा आहेत असे सांगत त्यांनी मोदींवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता। महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी तर मोदी विष्णूंचा 11वा अवतार असल्याचे म्हटले होते। जगात कुकृत्य वाढले की देव मानवी अवतार धारण करून पृथ्वीवर जन्म घेतो। राम व कृष्ण हे असेच अवतार होते। काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार, जातीभेद वाढला, देशांच्या संस्कृतीवर घाला घातला गेला, त्यामुळे मोदींच्या रूपाने देवानेच पृथ्वीवर अवतार धारण केलाय या शब्दात मध्य प्रदेशच्या एका मंत्र्याने मोदींची आरती गायली होती। अभिनेत्री कंगना राणावतने देखील प्रचाराच्या दरम्यान मोदी हे राम आणि विष्णूंचा अंश आहेत असे म्हटले। राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा मोदीजी रामलला को लेके आए असा प्रचार मोदींच्या भक्तांनी केला। अर्थात भारतामध्ये एखाद्या नेत्याचे किंवा अभिनेत्याचे भक्त अथवा अंधभक्त होणे ही काही नवलाईची बाब नाही, परंतु जेव्हा संबंधित व्यक्ती या अंधभक्तीला भुलून स्वतःला खरोखरच देवाचा अवतार मानू लागते तेव्हा मात्र चिंता करावी अशीच परिस्थिती निर्माण होते। मोदींनी लोकसभा निवडणुकीचे शेवटचे 2 टप्पे शिल्लक असताना एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला परमात्म्याने काही विशेष कार्य करण्यासाठी पाठवले असल्याचा विश्वास व्यक्त केला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या। अलीकडील काळात येणारे अनुभव बघता माझा यावर विश्वास बसलाय की मला परमात्म्याने पाठवले आहे। माझ्यात जी ऊर्जा आहे ती कोणत्याही जैविक शरीरात असूच शकत नाही हे मोदींचे विधान धक्कादायक म्हणावे लागेल। ज्या व्यक्तीला दैवत्व बहाल केले जाते किंवा जी व्यक्ती स्वतःला देवाचा अवतार वगैरे मानते ती व्यक्ती आपोआपच स्वतःला सगळ्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त करते किंवा आपण जे काही करत आहोत तेच योग्य आहे असा भाव ती निर्माण करत असते। मोदी स्वतःला दैवी अवतार वगैरे समजत असले तरी सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने ते या देशाचे पंतप्रधान आहेत। इथल्या लोकशाही व्यवस्थेने देशाचा कारभार चालवण्यासाठी निर्माण केलेले हे एक पद आहे। पंतप्रधान पदावरील व्यक्ती जनतेला उत्तरदायी असते। तिला प्रश्न विचारले जाऊ शकतात। तिच्या निर्णयांवर, ध्येय धोरणांवर कायद्याची चौकट न ओलांडता टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नागरिकांना असते। या पदावरच्या व्यक्तीला जाब विचारला जाऊ शकतो आणि पायउतार होण्यास भाग पाडले जाऊ शकते। आपण या सगळ्यांच्या पलीकडे आहोत असे मोदींना वाटत असले तरी हा त्यांचा भास आहे किंवा हा आभास ते निर्माण करत आहेत। त्यांच्या या दैवतीकरणाच्या प्रयत्नातून कदाचित त्यांचे भक्त समाधानी होत असतील, परंतु सर्वसामान्य जनता मोदींच्या या आभासी बोलण्याला बळी पडण्याची शक्यता नाही। देशाचा प्रधान सेवक, त्यानंतर देशाचा चौकीदार आणि आता देशाच्या उद्धारासाठी अवतार घेतलेला पुरुष हा मोदींचा प्रवास प्रत्यक्षात देशाला कुठे घेऊन जाणार हा एक यक्ष प्रश्न आहे। आणि अवतारी असले तरी मोदींजवळही या प्रश्नाचे निश्चित उत्तर नसावे। खरे तर पंतप्रधानपदी सलग 1 दशक विराजमान असलेल्या व्यक्तीने आपण केलेल्या कामांच्या मुद्द्यावर लोकांसमोर जाणे अपेक्षित असते, परंतु ती हिम्मत नसल्यामुळेच मोदी असे भरकटताना दिसतायत। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।